कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। प्रत्येकाचं आपापलं आयुष्य असतं सावली। म्हणजे ह्या जगात आपण कुठल्याही नात्यामुळे बांधले गेलेलो असलो तरी कुठलंच नातं मालकी हक्क देत नाही। फोटो टाकायच्या आधी मी तुला विचारायला हवं होतं, मला रिअलाइज नाही झालं। आय एम सॉरी, रिअली सॉरी। तुळशी आई, मला माफ कर। आई सांगायची की रात्रीच्या वेळेला झाडांना त्रास देऊ नये, पण मला हे तुझ्याशीच बोलायचंय म्हणून त्रास देते। या सारंग मंडळीची मैत्रीण होशील? मला काय होतंय तेच कळत नाहीये। हे सगळं मी कधीच अनुभवलं नाहीये ग, आणि हे नेमकं काय आहे तेच मला कळत नाहीये। कळायचं समजायचं सोड, हे कधी उमजलं पण नाहीये। मला फक्त एकच विनंती करते, तू सांभाळून घे सगळं। इथपर्यंत आलो बबलू, आता काय करायचं? पुढे काय करायचं म्हणजे डायरेक्ट विचारायचं। अरे पण ताराची आई असेल तर तिला पण विचारायचं। तिला पण विचारायचं। तू काय बोलतोस? सॉरी 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 चुकून बोललो, पट्टन बोललो ना, सॉरी। आता माघार नाही, आता आपला मिशन फत्ते झालाच पाहिजे। येस, कम ऑन सॉन्ग। किती झालं तरी सुद्धा आज मी ताराला फ्रेंडशिप साठी विचारणार म्हणजे विचारणार। विचारणार म्हणजे विचारणार। वर कसं जायचं? बबलू, ही नक्की ताराचीच खोली असेल ना? हा, 101% ताराचीच खोली आहे। आपलं गणित सांगतो ना, फिक्स, पक्का। बार तारीख 27। 27। बबलू, 12 तारीख 27 असतं? हा ना। सॉरी सॉरी सॉरी। तू इथे काय करतोय सोहम? मी तुला ना एक गोष्ट विचारायला आलो होतो, बस मी एका विचारीची। काय करतोय सोहम? तू जा, तर मला ना तर वाट लागेल आपल्या दोघांची, पण प्लीज गो। ऐक ना, माझ्याशी फ्रेंडशिप करशील? फ्रेंडशिप आली क्रेझी, काय वेळ आहे फ्रेंडशिप बद्दल बोलायची? मग सोहम मला बघितला तर तू हो म्हण, मी लगेच जातो। काय तू आधी जा इथनं, मला नाही म्हणते बघ। मला बघितलं तर मी फ्रेंडशिप साठी हो म्हण। तारा, तू जा यार प्लीज, मम्मा ना तर वाट लागेल यार। तू तारा, ओ ओ मम्मा, जातो 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 जातो। तारा, दार उघड तारा। हा मम्मा। तारा, कोण आहे इकडे? कुणाशी बोलत होतीस तू? कोणाशीच नव्हते बोलत अगं मी, काही काय। कोणीतरी होतं इकडे। अगं कोणीच नव्हतं, तुला उगाच वाटतंय असं। खरंच मी सांगतेय ना, कोणाशीच नव्हते बोलत। तू तिकडे का पाहते सारखं? कोण आहे तिथे? कुणाशी बोलत होतीस? आवाज? अगं नाही, कोणाचाच आवाज नव्हता मम्मा। बघ, कोणीच नाहीये बघ। ही खिडकी का उघडी आहे? हा, मला आवाज येत होता तारा।
कुणी आलं होतं का? कोणीच नाहीये, कोणीच नव्हतं. बघ ना, तूच बघ ना, कोणीच नाहीये. मग तू एवढी घाबरलेली कायस? अगं ते ना मी हॉरर मूवी बघत बसलेले म्हणून घाबरले. हॉरर मूवी? इतक्या रात्री? सकाळी रियाज करायचं नाहीये? प्लीज टीव्ही बंद कर आणि झोपायला जा. सिक्युरिटी, सिक्युरिटी, गेट का उघडाय? बंद करा आणि लॉक करा. झोपायला जा. नाव. माणसाला प्रेमात पडताना बघितलंय. प्रेमात असताना माणसावर पडतील ना हे पहिल्यांदा बघितलंय. अरे तुझ्यावर पडलो ना मी, तुझ्यावर पडलो कारण विश्वास आहे तुझ्यावर. मला पकडला नाहीस. अरे पकडला ना, अजून किती पकडू? अरे बबलू तारा बोलू आता काही उपयोग नाही. पकडलो गेलो. तुम्ही आता कुठून आलात आणि काय करत होतात? सांगणार आहात की मी सारंग सरांना बोलवू? मला सांगा, तुम्ही काही चुकीचं करत नव्हतात ना? प्रेम करणं काही चुकीचं आहे काय? प्रेम? ते सांगतो पण तुम्ही कोणाला सांगायचं नाही. सोम दादा प्रेमात पडले. एकदा का दोस्ती झाली ना मग पुढचा मार्ग असा मोकळा होईल. राणीला सांग तिच्या राजाला विचारायला, क्या तुम मुझसे दोस्ती करोगे? भाऊजी, बरं मी काय म्हणते ते ऐका. जर तुमचं प्रेम खरं असेल ना तर तुम्ही व्यक्त करा. म्हणजे पांडुरंगाची इच्छा असेल तर तुमचं प्रेम तुम्हाला नक्की मिळेल. कुठलंही नातं पुढे नेण्यासाठी संवाद महत्वाचा आहे. म्हणून सांगते मी, तुम्ही बोला, मोकळं व्हा, व्यक्त व्हा, एकमेकांचे विचार जाणून घ्या. आणि तुम्ही मला म्हणत होतात ना सारंग सरांना प्रपोज करा म्हणून. आता तुम्ही केव्हा करणार? क्या बात आहे. ठरलं, आता मी प्रपोज करणार. विठ्ठला, मी हे काय बोलून गेले? हे सगळं काय घडतंय मलाच माझं समजत नाहीये. काय प्रपोज करणं ठरलंय? प्लॅनिंग कोण करणार? माझा आजोबा. तुझ्या आजोबाने तुझ्या आजीला प्रपोज केलं होतं? ए फालतूगिरी नाही पाहिजे. माझ्या आजी आजोबांची भंकस नाही करायची. नाही करणार. ठीक आहे, मला सांग काय करायचंय? कॅफे बुक करायचंय? हिल स्टेशनला घेऊन जाणार आहेस का मूवी थिएटर बुक करायचंय? थिएटरमध्ये दोघेच. अरे सोहम मेहेंदळे प्रपोज करणार आहे, त्यामुळे हे प्रपोजल काही साधन असेल, ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं असेल, काहीतरी ग्रँड असेल. त्यामुळे प्लॅन नंबर 302. 302 डायरेक्ट मर्डर नाही रे, 302 म्हणजे कॉन्सर्ट. आणि ताराच्या कॉन्सर्टमध्ये मी जाऊन तिला प्रपोज करेन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.